चाहूल लागली की कोकणच्या माळावर एक वेगळाच सुगंध दरवळू लागतो. हापूस आंब्याचा. रत्नागिरी आणि देवगडच्या लाल मातीत जन्मलेला, समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यात वाढलेला हा आंबा केवळ एक फळ नाही, तो कोकणच्या शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाचं, स्वप्नांचं गोड फलित आहे. पण हा कोकणचा राजा झाडापासून तुमच्या ताटापर्यंत नेमका पोहोचतो कसा? कधी तोडला जातो, कसा पिकवला जातो आणि खरा हापूस ओळखायचा कसा? चला पाहूया या खास रिपोर्टमधून. हापूस आंब्याचा इतिहास शेकडो वर्षापूर्वीचा आहे. पोर्तुगीज काळात या आंब्यांची लागवड कोकण किनारपट्टीवरून सुरू झाली आणि पुढं त्याने जगभर आपली छाप सोडली. रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग या भागातील लाल माती, समुद्राची आर्द्र हवा आणि विशिष्ट हवामान या तिन्हीच्या संगमामुळे हापूसला मिळतो तो अनोखा गोडवा. म्हणूनच रत्नागिरी आणि देवगड हापूसला मिळालं आहे GI मानांकन, म्हणजेच त्याच्या अस्सल कोकणी ओळखीचा सरकारी शिक्का. हापूसचं झाड उंच, हिरवगार आणि दीर्घायुषी असतं. अनेक वर्ष फळं देणारं, त्याची मुळे खोलवर जाऊन जमिनीतील पोषक घटक शोषतात आणि त्यातून तयार होतो तो खास सुगंधी गर. पण हापूसचा खरा प्रवास सुरू होतो तो मोहरापासून. हिवाळ्यात झाडावर येणारा मोहर म्हणजे शेतकऱ्यांसाठी आशेची पहिली किरण. जानेवारीत लहान टिकल्या तयार होतात, फेब्रुवारीत त्या वाढतात आणि मार्चमध्ये फळ परिपक्व होतं. बाहेरून हिरवं पण आतून तयार, हीच असते तोडणीची योग्य वेळ. सकाळच्या गार वातावरणात देठासकट अतिशय काळजीपूर्वक आंबा तोडला जातो, कारण एक छोटासा धक्का देखील त्याची गुणवत्ता खराब करू शकतो. तोडल्यानंतर आंबे सावलीत ठेवले जातात आणि पुढच्या प्रक्रियेसाठी तयार केले जातात. आता प्रश्न येतो, आंबा पिकतो कसा? हापूस झाडावर पिकत नाही, तो कच्चा असतानाच तोडून गवत किंवा भुशात ठेवून नैसर्गिकरित्या पिकवला जातो. काही दिवसात तो सोनेरी पिवळा होतो आणि त्याचा सुगंध दरवळू लागतो. मात्र काही ठिकाणी रासायनिक पद्धतीने आंबा पिकवला जातो, जो दिसायला आकर्षक असला तरी चव आणि आरोग्य दोन्हीसाठीही हानिकारक ठरतो. म्हणूनच बाजारात आंबा घेताना थोडी काळजी घ्या. खऱ्या हापूसचा सुगंध नैसर्गिक आणि गोड असतो. रंग पूर्ण पिवळा नसून थोडा हिरवट पिवळा असतो आणि स्पर्शाला हलका मऊ वाटतो. तसंच GI टॅग तपासणंही महत्त्वाचं आहे. शक्य असल्यास थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणं अधिक विश्वासार्ह ठरते. तर मित्रांनो, हापूस आंबा म्हणजे केवळ एक फळ नाही, तो कोकणच्या मातीचा गोडवा आहे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा मान आणि निसर्गाच्या जादूचा संगम आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हापूसचा घास घ्याल, तेव्हा त्या गोडव्यामध्ये दडलेला हा संपूर्ण प्रवास नक्की अनुभवायला विसरू नका.